Welcome students. Subject Mathematics. Standard 5th, topic number 1, Roman numerals. Part 1. Students, when you see the front page of our maths book, there are some children. They all looks happy. Children are calculating basic concepts of maths from our surroundings. You see, one boy is making three-dimensional shapes from blocks. One girl is drawing picture. One boy is drawing one circle on paper. You see some trees and buildings. You can see the big tower clock. It shows time. The symbols on the clocks are in Roman numerals. These all pictures are related to our lessons. विद्यार्थी मित्र हो, आपण आपल्या गणिताच्या पुस्तकाचा मुखपृष्ठ पाहत आहोत. या मुखपृष्ठावर सर्व मुले आनंदात दिसत आहेत. काही मुले चित्र काढत आहेत. एक मुलगा ब्लॉक्स पासून त्रिमित वस्तू बनवत आहे. त्याचबरोबर आपल्याला सर्वात वरच्या बाजूला भिंतीवरील एक घड्याळ दिसत आहे आणि ह्या घड्याळामध्ये जे सिम्बॉल्स आहेत हे सिम्बॉल्स रोमन संख्या चिन्हात आहेत. अशा प्रकारे आपल्या सभोवती ज्या वस्तू दिसतात, आपल्याला ज्या गोष्टी दिसतात, त्याच्यामध्ये गणित लपलेलं असतं आणि हे गणित शोधण्याचं कौशल्य आपल्या सर्वांच्याकडे आहे. आता आपण इयत्ता 5वीच्या पाठ्यपुस्तकातील टॉपिक नंबर 1 रोमन न्यूमरल्स या पाठासंबंधी अधिक माहिती जाणून घेऊया. लुक ॲट द क्लॉक ऑन पिक्चर पेज नंबर 1. In this clock does not have numbers like 1, 2, 3, 4. It has some symbols. These symbols are Roman numerals. आपण चित्रातील घड्याळामध्ये पाहत आहोत. त्या ठिकाणी वेळ दर्शवण्यासाठी 1, 2, 3, 4 यासारखे अंक नाहीये, तर काही चिन्हे, प्रतीके आहेत आणि ह्या चिन्हांना रोमन न्यूमरल्स असे म्हणतात. द रोमन न्यूमरल्स आर डिस्कवर्ड इन युरोप ॲट फर्स्ट. ही रोमन संख्या चिन्हाची सुरुवात कुठे झाली, तर या युरोप देशामध्ये या रोमन संख्या चिन्हांची सुरुवात झाली. रोमन कॅपिटल लेटर्स वेर यूज्ड टू राईट दीज नंबर्स, सो दे वेर कॉल्ड रोमन न्यूमरल्स. युरोपमध्ये संख्या लेखन करण्यासाठी रोमन कॅपिटल लेटर्सचा यूज केला जातो, म्हणून या संख्या चिन्हांना रोमन संख्या चिन्हे असं म्हणतात. ही रोमन संख्या चिन्हे आपण कुठे कुठे पाहतो, तर रेल्वेच्या तिकिटावर, त्याचबरोबर घड्याळामध्ये आपण रोमन संख्या चिन्ह पाहतो. देअर आर डिफरंट टाइप्स ऑफ रायटिंग नंबर्स. संख्या लेखन करण्यासाठी विविध प्रकारच्या संख्या चिन्हांचा वापर केला जातो. लाईक देवनागरी न्यूमरल्स, इंटरनॅशनल न्यूमरल्स. इयत्ता 4थीपर्यंत आपण देवनागरी संख्या चिन्हांचा, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा वापर करून आपण संख्या लेखन केलेलं आहे. त्याचबरोबर त्या संख्यांवरील क्रियासुद्धा आपण शिकलेलो आहोत. इयत्ता 5वीमध्ये अशाच एका नवीन व वेगळ्या संख्या चिन्हांची माहिती आपण जाणून घेणार आहोत, ते म्हणजे रोमन न्यूमरल्स. देअर आर 7 सिम्बॉल्स. I, V, X, L, C, D, M. That symbol are used for writing Roman numerals. The letter I was the symbol used for 1. The letter V used for 5. The letter X was used for 10. The letter L for 50, C for 100, D
for 500 and M for 1000. I हे लेटर 1 साठी यूज केलं जातं. फी हे लेटर 5 साठी यूज केलं जातं. X हे लेटर 10 साठी यूज केलं जातं. 50 ही आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह लिहिण्यासाठी L ह्या लेटर्सचा वापर केला जातो. 100 ही आंतरराष्ट्रीय संख्या रोमन संख्याचिन्हात लिहिताना C हे लेटर यूज केलं जातं. 500 ही रोमन संख्या लिहिताना D या लेटर्सचा वापर केला जातो. तर 1000 ही संख्या रोमन संख्याचिन्हात लिहिताना M या लेटर्सचा यूज केला जातो. In this method, there was no symbol for 0. रोमन संख्यालेखन पद्धतीमध्ये शून्यसाठी कोणतंही रोमन संख्याचिन्ह नाही. And also the value of a symbol did not change with its place. म्हणजेच I, V, X हे रोमन सिम्बॉल्स कुठल्याही स्थानावर असले तरी त्यांची व्हॅल्यू तीच राहते. इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये एकच संख्या तिची किंमत त्याच्या स्थानावरून बदलत जाते. उदाहरणार्थ 1 ही संख्या युनिट प्लेसला असेल तर त्याची प्लेस व्हॅल्यू 1 असते. 1 हाच नंबर 10 प्लेसला गेला तर त्याची व्हॅल्यू 10 होते. 100 प्लेसला 1 हा नंबर असेल तर त्याची व्हॅल्यू 100 होते. पण रोमन संख्यालेखन पद्धतीमध्ये कुठल्याही संख्याचिन्हाची किंमत त्याच्या स्थानावरून बदलत नाही. But the value of a symbols in Roman numerals didn't change with its place. म्हणजेच रोमन न्यूमरल्स मधील कुठल्याही चिन्हाची किंमत त्याच्या स्थानानुसार बदलत नाही. So there are some rules for writing numbers using the Roman numerals. रोमन संख्याचिन्हांचा वापर करून संख्यालेखन करण्यासाठी काही नियम आहेत आणि ते नियम आज आपण पाठ क्रमांक 1 रोमन न्यूमरल्स या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. Now today we are going to learn how to write 1 to 20 using the rules and the symbols I, V and X. If either of the symbol I or X their sum total is the number they make. It means जर I आणि X ही रोमन संख्या चिन्ह एकापुढे एक दोनदा किंवा तीनदा लिहिल्यास त्यांच्या किमतींची बेरीज करून आपल्याला एक नवीन रोमन संख्या मिळते. एक्झाम्पल नंबर फर्स्ट I is equal to 1 plus 1. The value of 1I is 1 plus the value of second I is 1 is equal to 2. So the number 2 is written as in Roman numerals is I. म्हणजे 2 हे संख्याचिन्ह रोमन संख्याचिन्हात लिहिण्यासाठी I आणि I ह्या चिन्हाचा वापर केला जातो. एक्झाम्पल नंबर 2 X. एका X ची किंमत 10 प्लस दुसऱ्या X ची किंमत 10. 10 प्लस 10 इज इक्वल टू 20. म्हणजेच 20 हे रोमन संख्याचिन्ह लिहिण्यासाठी XX या चिन्हाचा वापर केला जातो. एक्झाम्पल नंबर 3 I इज इक्वल टू 1 प्लस 1 प्लस 1 इज इक्वल टू 3. सो द नंबर 3 इज written as Roman numerals is I.
म्हणजेच रूल नंबर फर्स्टमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे, आय किंवा एक्स ही रोमन संख्या चिन्ह एकापुढं एक दोनदा किंवा तीनदा लिहिल्यास त्यांच्या मूळ किमतींची बेरीज होऊन नवीन रोमन संख्या चिन्ह आपल्याला मिळते. रूल नंबर 2, द सिम्बॉल्स आय और एक्स कॅन बी रिपीटेड consecutively for a maximum of 3 times. रोमन संख्या लेखन करताना आपल्याला आय किंवा एक्स ही रोमन संख्या चिन्हे जास्तीत जास्त 3 वेळा एकापुढे एक आपण लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल, आय इट मीन्स 1, आय इट मीन्स 2, आय इट मीन्स 3. पण 4 ही संख्या रोमन संख्या चिन्हात लिहिण्यासाठी आपणाला आय असे 4 वेळा आपण लिहू शकत नाही, कारण 4 ही संख्या रोमन संख्या चिन्हात लिहिण्यासाठी आपल्याला दुसऱ्या रोमन चिन्हाचा वापर करावा लागतो. ते आपण रूल नंबर 4 मध्ये पाहणारच आहोत. त्याचबरोबर एक्स हे रोमन संख्या चिन्ह आपण एकापुढे एक दोनदा किंवा जास्तीत जास्त 3दाच लिहू शकतो. एकदा एक्स लिहिलं तर त्याची व्हॅल्यू होईल 10. एक्स इज इक्वल टू 20. x is equal to 30. But the numeral phi is never repeated consecutively. पण phi हे जे रोमन सिम्बॉल आहे ते आपल्याला एकापुढं एक दोनदाही लिहिता येणार नाही व तीनदाही लिहिता येणार नाही. याचाच अर्थ रिपीट करू शकणार नाही. कारण पहा, समजा आपण phi आणि त्यापुढं आणखी एकदा व्ही असं दोनदा लिहिलं तर व्हीची व्हॅल्यू 5 प्लस सेकंड व्हीची व्हॅल्यू 5 प्लस 5 इज इक्वल टू 10 होईल. पण रोमन संख्या चिन्ह लिहित असताना आपण 10 साठी एक्स हे रोमन सिम्बॉल वापरतो. फी हे रोमन सिम्बॉल वापरू शकत नाही. याचाच अर्थ द न्यूमरल फी हे संख्या चिन्ह इज नेव्हर रिपीटेड. एकापुढे एक आपण लिहू शकत नाही. हा आपला दुसरा रूल आहे. लक्षात आलं आपल्याला. आय किंवा एक्स ही रोमन संख्या चिन्ह फक्त दोनदा किंवा जास्तीत जास्त 3दा एकापुढे एक लिहिता येतात. पण फी हे रोमन संख्या चिन्ह आपल्याला रिपीट करता येत नाही. रूल 3, when either I or V is written on the right of the symbol of a bigger number, its value is added to the value of the bigger number. म्हणजे जेव्हा I किंवा V ही चिन्हे मोठ्या संख्ये चिन्हाच्या उजवीकडे म्हणजेच पुढे लिहिली तर त्याची किंमत डावीकडील संख्येमध्ये मिळवली जाते. आता आपण उदाहरणे पाहूया. एक्झाम्पल फर्स्ट, फी आय इज इक्वल टू 5 + 1 इज इक्वल टू 6. फी आय इज इक्वल टू 5 + 2 is equal to 7. Example number 3, phi I is equal to 5 + 3 is equal to 8. Example 4, xi is equal to 10 + 1 is equal to 11. Example 6, xii is equal to 10 + 2 is equal to 12. Example 6, xii is equal to 10 + 3 is equal to 13. मोठ्या संख्येच्या किमतीत
उजवीकडील संख्येची किंमत मिळवली आहे. एक्झाम्पल नंबर 7. XV is equal to 10 plus 5 is equal to 15. XVI is equal to 10 plus 5 plus 1 is equal to 16. Example number 9. XVII is equal to 10 plus 5 plus 1 plus 1 is equal to 17. म्हणजे 17 ही संख्या लिहिण्यासाठी XVII हे रोमन संख्या चिन्ह वापरतात. 16 ही संख्या लिहिण्यासाठी XVI हे रोमन संख्या चिन्ह वापरतात. तर 15 ही रोमन संख्या लिहिण्यासाठी XV हे संख्या चिन्ह वापरले जाते. या सर्व उदाहरणामध्ये सुरुवातीला मोठी संख्या चिन्ह आहेत व त्या संख्या चिन्हांच्या उजवीकडे लहान संख्या चिन्ह आहेत. म्हणून पहिल्या संख्या चिन्हामध्ये उजवीकडील संख्या चिन्हांची किंमत मिळवली आहे व नवीन रोमन संख्या चिन्ह तयार झालेलं आहे. याचाच अर्थ द रोमन न्यूमरल XV was used for 15, XVI was used for 16 and the Roman numerals XVII is used for 17. Rule number 4. When I is written on the left of V or X, then its value is subtracted from the value of V or X. मोठ्या संख्या चिन्हाच्या अगोदर म्हणजेच डावीकडे जर लहान संख्या असेल तर ते मोठ्या संख्येच्या किमतीतून वजा करतात. रूल नंबर 4 हा बरोबर रूल 3च्या विरुद्ध आहे. म्हणजेच मोठ्या संख्या चिन्हाच्या अगोदर लहान संख्या आली तर ती मोठ्या संख्येचिन्हाच्या किमतीतून लहान संख्या चिन्हाची किंमत वजा केली जाते व आपल्याला नवीन रोमन संख्या चिन्ह मिळवता येते. The symbol I is not written more than once before V or X. चौथ्या रूलचा वापर करून संख्यालेखन करत असताना ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की V किंवा Xच्या आधी I हे संख्याचिन्ह आपण फक्त एकदाच लिहू शकतो, एकदाच लिहिलं जातं. V या मोठ्या रोमन संख्या चिन्हाच्या आधी म्हणजेच डावीकडे I हे रोमन संख्या चिन्ह आपण फक्त एकदाच लिहू शकतो. दोनदा आपल्याला ते लिहिता येत नाही, हे लक्षात घ्या. आता या चौथ्या रूलचा वापर करून लिहिलेले एक्झाम्पल्स आपण पाहूया. एक्झाम्पल नंबर 1. IV is equal to 5 minus 1 is equal to 4. It means the Roman symbol IV is used for 4. Example number 2. IX. या उदाहरणामध्ये X या मोठ्या संख्येच्या डावीकडे I लिहिले म्हणून X ची किंमत 10 त्यातून 1 सबट्रॅक्ट केलेला आहे. 10 minus 1 is equal to 9. So IX the Roman symbol was used for 9. Example number 3. XL. The value of X is 50 minus 10 is equal to 40. So the Roman symbol XL was used for 40. Example number 4. XC is equal to 100 minus 10 is equal to 90. So XC is used for 90. या ठिकाणी V, X, L, C ही मोठी संख्या चिन्ह उजवीकडे आहेत व त्याच्या डाव्या बाजूला त्याच्यापेक्षा लहान असणारे सिम्बॉल्स आहेत. Now we are going to learn how to write the numbers from 1 to 20 continuously in Roman numerals by using above rules. 1 I, 2 I,
3 I, 4 I, V, 5 V, 6 V, I, 7 V, I, 8 V, I, 9 I, X, 10 X, 11 X, I, 12 X, I, 13 X, I, 14 X, I, V, 15 X, V, 16 X, V, I, 17 X, V, I, 18 X, V, I, 19 X, X, 20 X, X. Today's workshop is write these Roman numerals in your notebook. 50 is equal to L. The Roman symbol C was used for 100. D was used for 500 and the Roman symbol M is used for 1000. आपण I, V, X ह्या 3 रोमन संख्या चिन्हांचा वापर करून रोमन संख्या कशा लिहायच्या हे पाहिलं. पण या व्यतिरिक्त L, C, D, M ह्या 4 रोमन सिम्बॉल्सचा यूज करून आपण 50, 100, 500, 1000 या संख्या लिहितो. मुलांनो, भाग 2 मध्ये आपण रोमन न्यूमरल्स या पाठावरील स्वाध्याय अभ्यासणार आहोत.